UPI ओनली कॅश. बंगळुरू शहरात सध्या एक वेगळीच मोहीम सुरू झाली आहे. सध्या दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणावर एक पोस्टर दिसतंय ज्यात नो UPI ओनली कॅश असं लिहिलं गेलंय. म्हणजे एकीकडे सरकार डिजिटल व्यवहारांचा प्रचार करते, पण लहान दुकानदार मात्र UPI वापरणं बंद करतायत. आता यामागचं कारण काय, तर 2021-22 पासून जवळपास 14,000 लहान दुकानदारांना GST विभागानं नोटिसा पाठवल्यात. UPI वरून झालेले व्यवहार हे त्यांच्या GST लिमिट पेक्षा जास्त नोंदवले गेले. वस्तू विकणाऱ्यांसाठी 40 लाख आणि सेवा देणाऱ्यांसाठी 20 लाख ही वार्षिक मर्यादा आहे. पण चहा टपरी, भाजीवाले, बेकरीवाले हे रोज फक्त 2-3 हजार कमावतायत, तरीही त्यांना लाखो रुपयांच्या नोटिसा आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे छोटे व्यापारी हे थोडे घाबरलेत. डिजिटल पेमेंट करतात सरकारकडून त्रास सुरू होतोय, म्हणून आता अनेकांनी आपले QR कोड काढून टाकलेत आणि दुकानांवर फक्त कॅश असा बोर्ड लावलाय. ही चळवळ इतकी वाढली आहे की चहा विक्रेते, भाजीवाला विक्रेते, बेकरीवाले अशा सर्वांनी मिळून बंद पुकारलाय. त्यांची मुख्य मागणी हीच आहे की GSTचा गोंधळ सोडवा आणि लहान व्यावसायिकांना डिजिटल व्यवहारामुळे त्रास देऊ नका. दुसरीकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असं सांगते की फक्त लिमिट ओलांडणाऱ्यांनाच नोटीस पाठवल्यात. पण या सगळ्या गोंधळात सर्वसामान्य ग्राहक अडकतोय. सध्याच्या काळात UPIची सवय ही सगळ्यांनाच लागली आहे, पण आता पुन्हा पाकिटात नोटा ठेवायची वेळ आलीये का असा प्रश्न इकडे उपस्थित होतो.